मगाच्या एका मुद्द्याकडे येतो उदयजी, आपल्याकडे FISL म्हणजे परकीय वित्तीय गुंतवणूकदारांनी जे आत्तापर्यंत विक्रीचा धडाका लावला त्याच्या फिगर्स ह्या वर्षातल्या ज्या आहेत त्या मोठ्या. जानेवारीला 41,000 कोटी, फेब्रुवारीला 6,000 कोटी, मार्चला 1,22,000 कोटीची त्यांनी विक्री केलेली आहे, एप्रिलमध्ये 70,000 आणि मेमध्ये आता संपला की जवळजवळ 55,963 म्हणजे आत्तापर्यंत 2,96,715 कोटीची विक्री जानेवारी ते मे याच्यात FIAने केलेली आहे. हे जे भारत छोडो आंदोलन आहे की पुन्हा ते भारतात परत येतील त्या दृष्टीने काय आपल्याला हे दिसतं की युद्धाचं ठीक आहे, युद्ध 28 फेब्रुवारीला सुरू झालं, त्यालाही 3 महिने आता झालेले आहेत. काय वाटतं आपल्याला की नुसतं AI आणि हेच कारण आहे याच्यासाठी? त्यापूर्वी एक एनर्जीबद्दल सांगतो. जरी आपण अपारंपरिक ऊर्जेकडे जात असलो तरी अजून सुद्धा आपण ऑस्ट्रेलियामधून कोल इम्पोर्ट करतो. म्हणजे आपली जी डिमांड वाढते ती गॅप अजून आहे. त्यामुळे हे जसं म्हणाले तसं म्हणजे ऊर्जा क्षेत्राला मोठंच जिथे प्राधान्य मिळेल. भारत छोडो आंदोलनाबद्दल म्हणायचं झालं तर एक आपल्याला गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेत जे व्याजदर आहेत ते चढ्या भावाने अजून पण आहेत आणि तिथेही महागाई वाढली आहे. त्यामुळे तिकडचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आत्ता तरी दिसत नाहीये. जरी ट्रम्प साहेबांच्या फेवरचा तो फेडरल हेड आला असला तरी सुद्धा. आणि जर असं असेल तर ज्याला आपण म्हणतो सेफ हेवन्स, तर त्या दृष्टीने हे भारत छोडो होतंय. आणि आपला जर विचार केला तर आपल्या बँकांची परिस्थिती सध्या खूपच सुदृढ आहे. रिझर्व्ह बँकेचा डिव्हिडंड पण आपण बघतोय, मॅक्झिमम डिव्हिडंड आणि म्हणजे ह्या वर्षभराचा जो एक आपण उहापोह केला आणि PSU मध्ये पण चांगली कामगिरी आहे. पण हा जो ट्रेंड आहे त्याला ज्याला म्हणतो की एक जी दिशा मिळालेली असते त्यात ती थांबण्यासाठी काहीतरी मेजर व्हायला लागेल. आणि त्या दृष्टीने आपल्या वित्तमंत्र्यांनी पण एक सुतोवाच केलं होतं की आम्ही टॅक्स रिस्ट्रक्चरिंगमध्ये काही म्हणजे लोकांचे काही असतील त्या बाबतीत काही जर विचारणा झाली तर आम्ही फ्लेक्झिबल राहू. आता ह्या वर्षामध्ये आपले 2 महिने गेलेत आणि एकतर फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट म्हणतो आपण, ती सरकार GSTच्या माध्यमातून किंवा RBIच्या यातून चांगली राहते. पण जे करंट अकाउंट डेफिसिट आहे, जे सोन्याचे आयात आणि क्रूड, ह्याचा जो हा एक मोठा परिणाम आहे. त्यामुळे डॉलरचा भाव पण चढा येतो. आता 94-95च्या घरातच राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वित्तीय संस्था इथे जेव्हा इन्व्हेस्ट करतात आणि परत पैसे देताना त्यांना तोटाच होतो. त्यामुळे एक ह्या एकूण थोडं स्थैर्य मार्केटला येणं जरुरीच आहे. आणि जसं आपण म्हणतो की वित्तीय संस्था आज जरी जात असल्या तरी काही महिन्यानंतर आपली जेव्हा परत इकॉनॉमी सुदृढ होईल, ज्याला म्हणतो की एक सारे कसं शांत होईल युद्धाच्या पातळीवरती, तेव्हा ते चढ्या भावाने घेतील. म्हणजे तो लगान दुगुना देतील, पण तोपर्यंत ते जाणार असं दिसतंय. बरोबर. आणि हे अतिशय ज्याला म्हणतात की आश्वासक हे तुम्ही आता उत्तर दिलेलं आणि बऱ्याच तज्ज्ञांचंही हेच म्हणणं आपल्याला दिसतंय.